नमस्कार, मी नम्रता. पाटील्स रसोईमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज मी आपल्याला चमचमीत दम आलू कसा बनवायचा ते दाखवणार आहे. तर सगळ्यात आधी आपण बटाटे शिजवून घेऊया. तर इथे मी 1/2 किलो बटाटे घेतले आहे आणि छोट्या साईजचे बटाटे घ्यायचे आहेत. जास्त मोठे बटाटे वापरायचे नाही आहेत दम आलूसाठी. आणि बटाटे हे वरतीच शिजवून घ्यायचे आहेत. कुकरमध्ये बटाटा शिजवायचा नाही आहे, नाही तर जास्त मऊ होतो आणि दम आलू व्यवस्थित होत नाही, म्हणून वरती शिजवायचा आहे. बटाटे बुडेल इतकं पाणी टाकायचं आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि 15 मिनिटं बटाटे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. आता वाटण तयार करून घेऊया. तर इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे फोडून घेतले आहेत आणि एक छोटासा खोबऱ्याचा तुकडा आणि आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तो खोबरं आपल्याला जास्त भाजायचं नाही आहे, एक अर्धा मिनिट फक्त भाजून घ्यायचं आहे, खूप करपवून द्यायचं नाही आहे. आणि कांदा थोडासा एक 5 मिनिटापर्यंत भाजून घ्यायचा आहे. हे बघा, खोबरं भाजून झालं आहे, बाजूला ठेवून द्यायचं आणि कांदा भाजून घ्यायचा. कांदे पण अशा पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत. आणि खोबरं मी बारीक कापून घेतलं आहे. एक 15 पाकळ्या लसणाच्या घेतल्या आहेत आणि कोथिंबीर घेतली थोडीशी आणि सर्व मिक्सरमध्ये टाकून आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. पाण्याचा वापर करायचा आहे. थोडासा कढीपत्ता पण टाकायचा, पुदिना असेल तर तो पण थोडासा टाका आणि बारीक वाटून घ्या. आणि इथे आपले बटाटे पण शिजले आहेत आणि पाहू शकता फक्त साल निघेल इतके शिजवून घेतलेले आहेत. आणि हे बटाटे आहेत ना आता सोलून घ्यायचे आहेत. गरम गरम असताना सोलून ठेवा, थंड झाले ना तर मग लवकर साल निघत नाही. बटाटे सोलून झाले आहेत आणि हे बटाटे आहेत ना आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला याला शॅलो फ्राय करून घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने फ्राय करून घ्यायचं आहे. आता काढून घ्यायचं आहे. आता फोडणी देऊया. तर तेल थोडंसं वाढवायचं आहे. याच्यामध्ये अर्धा चमचा घेतली आहे मोहरी, जिरं घेतलं आहे 1 चमचा, कढीपत्ता, हिंग थोडासा आणि एक छोट्या साईजचा टॅमॅटो मी बारीक किसून घेतला आहे. याच्यात टॅमॅटो पण जास्त घालायचं नाही आहे, अगदी छोटासा टाका. आणि जे आपण वाटलेलं वाटण आहे ते टाकायचं आहे. वाटण जरी हिरवं दिसत असेल कॅमेऱ्यात तर एवढं हिरवं नाही आहे, कॅमेरामुळे हिरवं दिसतंय. आणि सगळं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्येच आपण आधी मसाले ॲड करून घेऊया. तर इथे 1 चमचा घेतला आहे धना पावडर, जिरा पावडर अर्धा चमचा, पाव चमचा हळद पावडर, तिखट घेतले 1.5 चमचा, तिखट आपल्या आवडीप्रमाणे टाका. आणि हा मसाला आहे ना आपल्याला चांगला एक 7 ते 8 मिनिटापर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे लो फ्लेमवर. जितका चांगला मसाला परताल ना तितका दम आलू एकदम टेस्टी बनतो. ह्याच्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि परत मसाला चांगला परतून घ्यायचा आहे. आणि मसाला आपला छानपैकी परतून झाला आहे. अशा पद्धतीने परतून घ्यायचा आहे. मसाला भांड्यातनं सुटला पाहिजे. आणि किती घट्ट पातळ ठेवायचं त्या हिशोबाने पाणी टाका. थोडंसं पातळच ठेवा, एकदम घट्ट पण नको. कधी असं तुमचं मन करेल ना चमचमीत खायचं आहे तर हे दम आलू तुम्ही नक्की ट्राय करा. आणि याला ना आपण आता एक उकळी येऊन देऊया. रश्याला आपली छान उकळी आली आहे. आणि जे आपण बटाटे फ्राय केलेत ना ते अशा पद्धतीने टोचून घ्यायचे आहेत पूर्ण, म्हणजे बटाट्यांमध्ये आपलं रस जाईल चांगला. हे बघा, अशा पद्धतीने.
आणि एक 10 मिनटं लो फ्लेमवर शिजून द्या। आपला दम आलू तयार झाला आहे। बघा तरी किती छान आलेली आहे। मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही असा दम आलू नक्की बनवून बघा, सगळ्यांना आवडेल। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।